श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्री ऐशी शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देहवासना असता येसी पंचत्व पावली तये वेळी झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी वाजसने शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तयती येसी नाम अंबा भवानी येसी आरोपी ती स्नेहसी माता पिता परी येसा वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अति स्नेही विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिवरवती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान त्यासी दिदली कन्यादान अतिप्रीती करुणिया तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अति हर्षी करती भक्ती पुरासर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करती अति विशेषी सवन स्त्वरे झाली षोडशी अंतवर्तनी झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेकर्षी उत्तम डोळे होते ती असी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवसी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तये वेळी जात कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुण्या सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बर्वा असे विशेषी कुमर होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकळिका याचा अनुग्रह होईल त्याची तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टई सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवविधी याचे घरी राहती ऐक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परियसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरमवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंदघन दृष्टी लागेन म्हणून निंबलोन ओवाळीती वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपदता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पाहावया येती विचित्र दृष्टी लागेन म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी माया मोहे जनक जननी बाळाशी दृष्टी लागेन म्हणून अंगारा लाविती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस 10 झाल्यावरी नामकरण संस्कारे ठेविता झाला जनक द्विजोत्तम शाल ग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात नाम नर हरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणत असे एरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणत ए वेळा स्तनी दूध तोडे बाळा एखादी मिळवा का आपला स्तनपान द्यावया अथवा आना अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बालक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीर वस्त्र बीजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौम्य कृगुनी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी परिद गाई अति हर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला समस्तरी न बोले बाळ कवनासवे माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषाशी बोल नाही काय यासी उपाय असेल या सुशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्कवारी अश्वत्थम पर्णेसी अन्न घालावे तिने वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हसोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोल केवळ विस्मय करतात लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणूनी न बोलले कवन्या गुणे काही गेलिया न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुखा झाला दैव योगे 7वे वर्ष कुमरासी योग्य झाला म्हणजे पुसताती समस्त ब्राह्मणांशी केवी करावे म्हणून विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवर्षे होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवाशी पूजिले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी मा दुःखा जवळी येऊनी बालक संभोकित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरितासी निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोला पुनिया पतीसी दाविती झाली तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाललीला आणि कलो हाती देते अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व विश्वास धरती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलंबोनी
विनविता ती जनक जननी तो तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका. तुझे नि सर्वस्थ लादले बोलता आम्ही नाही ऐकिले. अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझा आमुचे मनीषी वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोला आपण ऐकवावे पुत्रराया. हास्यवदन ते वेळा यज्ञोप वित दावी गळा कटी दाखवी मौजी मेखला म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करुणी मातेसी दावी बाळ संतोषी. मौजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारी ती. व्रतबंध मूर्त पाहती सर्व आयती करते झाले केली आयती बहुतापरी. रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती करी. समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती. शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाती. समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारिले. मंडप अपार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव्य वेचित असे. नगर लोक विस्मय करती मुखपुत्राची एवढी आहे ती. द्विजा लागली असे भ्राती वृथा करीतो द्रव्य आपले तुके वेचुनी पुत्रासी. व्रतबंध करील परी येसी गायत्री केवी उपदेशी. करील आचार कवने परी एक मनती हो का बलते. मिष्टांना आम्हासी मिळते. देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याचा मंत्र. ऐसे नाना परिचय लोक विचार करीती अनेक. माता पिता अनंत अत्यंत सुख देव देवक करिता ती. चौल कर्म येरे दिवसी भोजन चौल मनीसी. पुनरपी अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवित धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करीती समस्त. भोजन करावया गृहात घेऊन गेली माता. भोजन करिता माते सवे निरूप घेतोस एका भावे. मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला त्यात काळिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी. बाळ उच्चारी मनो मानसी व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमारासी भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करिया आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा इशेत्वा. लोक समस्त तटस्था माता तू किती तयवेळी. तिसरी भिक्षा देत माता सामवेद पुढे आता अग्र आया ही गायन करीत तिने वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी. मुके बोलले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणू नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार. गुरु म्हणून ऐतुक्यावरी तो बालक. मातेसी म्हणत असे ऐक तू उपदेश केला एक. भिक्षा माग म्हणून नवेची बोल तुझे मित्या. निर्धार झाला माझी या चित्ता निरूप द्यावा आम्हा त्वरिता. जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी. भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी. करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन. दुःखे दाटली अग्निगहन अतिगहन उदके भरली लोचनी. आली मूर्छना तये वेळी निर्जीव होऊन क्षणैक. करीती झाली मा शोक पुत्र माझा तू रक्षक. म्हणून केली आशा बहु आमुचे रक्षसी म्हणून होती आशा बहु म्हणे. न बोलसी आम्हा सवे याची गुणी. मुखे म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल. आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ. म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा. पुत्रासी म्हणे ती बाळिका आलिंगोनी कुमारका. कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन. बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखो अंतकरण. आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी. होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीती मनोभावे. तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेविती कर मग झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बालक. देखोनी माता तय वेळा नमन केले चरण कमळ. श्रीपाद उठवणी अवलिळा सांगती गोप्य उधारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करीतो गुप्ती. आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परिजन नियसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपी विनवी पुत्रासी. ऐका श्रोते एक चित्ते. पुत्रासी विनवी तय वेळ माते सांडूनी. तुम्ही जरी झालं आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया. दाकुटपणे तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ तदनंतर घडती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यात धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थ निका पुत्राधिक लादावे यज्ञाधिक कर्म साधोनिया. तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया. अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी. मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे. संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन. श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारकासु म्हणे. म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगा धराचा नंदन. विनवित असे नमुना ते परिसा श्रोते जन. श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका. सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका. सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वती द्विपाख्याने सिद्ध नामधारका संवादे. श्री गुरु नर हरि बाळ चरित्र लीलावर्णम नाम 11 श्री गुरु दत्तात्रयं नमो वस्तु. श्री गुरुदेव दत्त.